नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी अंतर्गत जे काही कोर्सेस आहेत, यूजीचे कोर्सेस असतील, पीजीचे कोर्सेस असतील, त्या अंतर्गत बघा डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी अंतर्गत जे काही कोर्सेस आहे, तर या कोर्सेसचा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जर तुम्हाला डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी अंतर्गत जे काही कोर्सेस येतात, तर त्या कोर्सेसला ऍडमिशन घ्यायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला एक ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन, त्यालाच आपण ओई म्हणत असतो, तर ही एक्झाम तुम्हाला द्यावी लागत असते आणि त्या मार्कच्या बेसिसवर तुम्हाला ऍडमिशन भेटत असतं. तर अशी संपूर्ण प्रोसेस आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी अंतर्गत जे काही कोर्सेस येणार आहे त्याविषयी माहिती बघणार आहोत. कोण कोण इलिजिबल असणार आहे ऍप्लिकेशन करण्यासाठी त्याविषयी माहिती बघणार आहोत. तसेच इम्पॉर्टंट डेट्स, त्यानंतर फी किती लागणार आहे, तसेच ऍप्लिकेशन कुठे करायचं आहे, या सर्व प्रश्नांची उत्तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुमचे डाउट्स क्लिअर होतील. तर बघा, डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी कॅम्पस कॉमन एंट्रन्स प्लॅटफॉर्म CCEP अकॅडमिक इयर 25-26. तर या डिपार्टमेंट अंतर्गत बघा हे नवीन एक सर्क्युलर आलेला आहे ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशनचं. त्यामध्ये बघा पीजीचे कोर्सेस आहेत, यूजीचे कोर्सेस आहेत, तसेच इंटिग्रेटेड अँड इंटरडिसिप्लिनरी प्रोग्रामचे पण कोर्सेस आहेत. तर त्याविषयी हे सर्क्युलर आहे. या सर्क्युलर मध्ये संपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे. आज आपण डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी विषयी माहिती बघणार आहोत. त्यामध्ये बघा पहिला जो कोर्सेस आहे, बघा आपण एक एक कोर्सेस बघूयात. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील नक्कीच मला कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. या ठिकाणी बघा इंटिग्रेटेड एमटेक PhD कम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा कोर्स आहे. हा कोर्स किती वर्षाचा आहे बघा, 4 वर्षाचा आहे. किती वर्षाचा आहे, 4 वर्षाचा आहे. विद्यार्थी किती घेणार आहे, तर 4 विद्यार्थी ते घेणार आहेत. यासाठी इलिजिबल कोण कोण आहेत, बी कम्प्युटर म्हणजे इंजिनिअरिंग तुमचं कम्प्युटर मध्ये झालेलं असेल, किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये झालेला असेल, किंवा MSc इन अलाइड ब्रांचेस मध्ये झालेला असेल, किंवा ग्रॅज्युएशन इन इंजिनिअरिंग मध्ये जर तुमचं झालेलं असेल, टेक्नॉलॉजी इन अलाइड ब्रांचेस मध्ये जर तुमचं झालेलं असेल, तर ते विद्यार्थी यासाठी इलिजिबल असणार आहे. सर्वांना हा पहिला कोर्स समजलेला असेल. आता दुसरा कोर्सेस बघूया. इंटिग्रेटेड एमटेक अँड PhD सिव्हिल अँड इन्व्हायरमेंटल टेक्नॉलॉजी. यासाठी ड्युरेशन जे आहे 4 वर्षाचा हा कोर्स असणार आहे. त्यासाठी विद्यार्थी किती घेणार आहेत, तर 4 विद्यार्थी ते घेणार आहेत. यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे बघा, बी इन सिव्हिल जर तुमचं इंजिनिअरिंग सिव्हिल मध्ये झालेलं असेल, किंवा इन्व्हायरमेंटल मध्ये झालेलं असेल, किंवा ग्रॅज्युएट इन इंजिनिअरिंग झालेले असतील विद्यार्थी. त्यानंतर टेक्नॉलॉजी इन अलाइड ब्रांचेस मध्ये जर तुमचं झालेलं असेल, किंवा MSc इन अलाइड ब्रांचेस मध्ये जर तुमचं मास्टर की झालेलं असेल, तर ते विद्यार्थी यासाठी इलिजिबल असणार आहे. त्यानंतर आता तिसरा हा कोर्सेस आहे बीटेक इन एव्हिएशन. यासाठी बघा 4 वर्षाचा हा कोर्सेस असणार आहे. इनटेक कॅपॅसिटी 20 विद्यार्थ्यांची आहे. यासाठी कोण कोण इलिजिबल असणार आहेत बघा, ज्या विद्यार्थ्यांचं 10वी+2 म्हणजे 12वी उत्तीर्ण तुम्ही असाल, मग ते सायन्स मध्ये जर तुम्ही केलेलं असेल, त्यामध्ये तुमचे सब्जेक्ट असले पाहिजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स. हे जर तुम्हाला 12वी सायन्सला सब्जेक्ट असतील, तर ते विद्यार्थी यासाठी इलिजिबल असणार आहे. त्यानंतर पुढचा कोर्सेस आहे बघा BSc इन 3D ॲनिमेशन अँड VFX. यासाठी बघा 4 वर्षाचा हा कोर्सेस आहे. त्यानंतर बघा 120 विद्यार्थी ते यासाठी घेणार आहेत. यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे बघा, फर्स्ट इयर BSc इन 3D ॲनिमेशन अँड VFX. त्यानंतर बघा सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट 10+2 इन एनी स्ट्रीम स्टुडंट्स फ्रॉम ऑल ओव्हर इंडिया स्टेट ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन. ही तुम्हाला इलिजिबिलिटी क्रायटेरिया असणार आहे. त्यानंतर बघा पुढचा कोर्सेस आहे बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स. बघा फाईन आर्ट्स किंवा अप्लाइड आर्ट्स टेक्निकल. या कोर्सेसचं ड्युरेशन आहे म्हणजे 4 वर्षाचा हा कोर्सेस असणार आहे. विद्यार्थी किती घेणार आहे, तर 60 विद्यार्थी ते घेणार आहेत. इलिजिबल कोण कोण आहे, हायर सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट 10+2 म्हणजे तुमचं 12वी इन एनी स्ट्रीम स्टुडंट्स फ्रॉम ऑल ओव्हर इंडिया स्टेट बोर्ड सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन. बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे तुमचं 12वी कोणत्याही स्ट्रीम मधले म्हणजे आर्ट, कॉमर्स, सायन्स कोणताही असू द्या, 10+2 असलं पाहिजे तुम्ही.
तर ते सर्व विद्यार्थी यासाठी इलिजिबल असणार आहे. त्यानंतर पुढचा कोर्सेस आहे बघा बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स प्लॅनिंग टेक्नॉलॉजी. हा 4 इयरचा कोर्स आहे. त्यासाठी इनटेक कॅपॅसिटी 60 विद्यार्थी ते घेणार आहेत. यासाठी पण सेम एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे, हायर सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट, म्हणजे तुमचं 12वी होणे महत्वाचं आहे. आर्ट्स कॉमर्स सायन्स कोणतेही चालणार फ्रॉम ऑल ओव्हर इंडिया स्टेट बोर्ड सेकंडरी हायर सेकंडरी, म्हणजे हे दोन्ही जे कोर्सेस आहेत बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स अप्लाइड आर्ट्स टेक्निकल आणि बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स पेंटिंग टेक्निकल, हे दोन्ही जे कोर्सेस आहेत तर या दोन्ही कोर्सेसला तुम्ही 12वी उत्तीर्ण असलेले विद्यार्थी सर्व यासाठी ऍप्लिकेशन करू शकता. त्यानंतर बघा बीएससी ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, यासाठी बघा 4 वर्षाचा हा कोर्स आहे. 120 ते विद्यार्थी घेणार आहेत. यामध्ये सुद्धा 12वी तुम्ही आर्ट कॉमर्स सायन्सचे विद्यार्थी यासाठी इलिजिबल असणार आहे. म्हणजे 12वी बेस तुम्ही हा फॉर्म भरू शकता किंवा ऍप्लिकेशन करू शकता. आता आपण हे कोर्सेस बघितलेले आहे. अजून पुढचे कोर्सेस आहेत तर ते आता बघूयात. म्हणजे आपण यूजीचे कोर्सेस बघितलेले आहेत. यामध्ये आता पुढचे जे कोर्सेस आहेत तर ते बघूयात. एमटेक इन डाटा सायन्स पुढचा कोर्सेस असणार आहे. एमटेक इन डाटा सायन्स 2 वर्षाचा हा कोर्सेस आहे. 60 विद्यार्थी ते घेणार आहेत. यामध्ये बघा एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे एमटेक, या ठिकाणी बघा एमटेक डाटा सायन्स फर्स्ट इयर ऍडमिशन बीई बीटेक एमसीए एमएससी अलाइड ब्रांचेस. दुसरा आहे एमटेक वाले. त्यानंतर बघा एमटेक डाटा सायन्स, तसेच डायरेक्ट सेकंड इयर ऍडमिशन बीई बीटेक एमसीए एमएससी अलाइड ब्रांचेस प्लस ऍडव्हान्स कोर्सेस इन डाटा सायन्स अँड एआय पीजीडी इन डाटा सायन्स. बघा ही तुमची इलिजिबिलिटी क्रायटेरिया असणार आहे. नीट व्यवस्थित एकदा वाचून घ्या. तुम्ही व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित बघू शकता एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे. तर एमटेक कोर्सेस विषय बघितलेला आहे. आता पुढचा कोर्सेस बघूयात बीएससी क्रिएटिव्ह मीडिया सायन्स. हा 4 इयरचा कोर्सेस असणार आहे. 60 विद्यार्थी यासाठी घेणार आहेत. आता यासाठी बघा तुमचं 12वी जर आर्ट कॉमर्स सायन्स कोणत्या स्ट्रीम मधला असेल तर ते विद्यार्थी यासाठी इलिजिबल असणार आहे. त्यानंतर बघा पुढचा कोर्सेस आहे बीएससी डाटा सायन्स. बीएससी डाटा सायन्स 4 इयरचा हा कोर्सेस आहे. 240 विद्यार्थी ते घेणार आहेत. यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे बघा हायर सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट म्हणजेच 12वी इन एनी स्ट्रीम्स आर्ट कॉमर्स सायन्स चालतील. बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन और MCVC HSC वोकेशनल और 3 इयर डिप्लोमा. बघा तुमच्याकडे बघा तुम्ही 10+2 म्हणजे 12वीचे विद्यार्थी 12वी पास विद्यार्थी यासाठी ऍप्लिकेशन करू शकता. एपियर म्हणजे आता सध्या 12वीला आहे ते विद्यार्थी सुद्धा ऍप्लिकेशन करू शकता. ते जर नसेल तर MCVC हा कोर्सेस जर झालेला असेल म्हणजे HSC व्होकेशनल मध्ये झालेला असेल ते विद्यार्थी सुद्धा इलिजिबल असणार आहे. और दिलेले आहे, इथे कन्फ्युजन करू नका. किंवा जर तुमचं 12वी नसन झालेला आणि 3 इयरचा डिप्लोमा झालेला असेल तर ते विद्यार्थी सुद्धा इलिजिबल असणार आहे. पुढचा आता कोर्स बघूया MSc डाटा सायन्स. 2 वर्षाचा हा कोर्सेस आहे. 30 विद्यार्थी ते घेणार आहेत. यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे बघा एबी दिलेले आहे त्यांनी बघा. MSc डाटा सायन्स फर्स्ट इयर ऍडमिशन साठी बघा BSc BCA डाटा सायन्स कम्प्युटर सायन्स IT स्टॅटिक्स मॅथमॅटिक्स फिजिक्स केमिस्ट्री त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स और अलाइड ब्रांचेस और एनी ग्रॅज्युएट विथ 12th मॅथ्स. बघा तुम्ही BSc मध्ये रिस्पेक्टिव्ह बघा BSc किंवा BCA जर तुमचं ह्या सब्जेक्ट मध्ये झालेला असेल आणि तुम्हाला 12वीला मॅथ सब्जेक्ट असला पाहिजे ते विद्यार्थी यासाठी इलिजिबल असणार आहे. अजून काय सांगितलेलं आहे बघा MSc डाटा सायन्स डायरेक्ट सेकंड इयर साठी बघा ऍडव्हान्स कोर्सेस इन डाटा सायन्स. बघा तुमचा ऍडव्हान्स कोर्सेस इन डाटा सायन्स मध्ये डाटा सायन्स अँड AI मध्ये झालेला असेल. PGD इन डाटा सायन्स त्याला और दिलेला आहे. अँड AI सायबर अँड सिक्युरिटी यामध्ये जर तुमचं एज्युकेशन झालेलं असेल ते विद्यार्थी यासाठी इलिजिबल असणार आहे.
पुढचा कोर्सेस आहे बीटेक डाटा सायन्स 4 इयरचा हा कोर्सेस आहे. 120 विद्यार्थी यासाठी घेणार आहेत. फर्स्ट इयरला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही 12वी प्लस सायन्स विथ मॅथ्स, बघा 12वी सायन्स असला पाहिजे आणि मॅथ हा सब्जेक्ट तुमचा असला पाहिजे, ते विद्यार्थी यासाठी इलिजिबल असणार आहे. त्यानंतर डायरेक्ट सेकंड इयरला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुमचा डिप्लोमा पॉलिटेक्निक इन एनी ब्रांचेस मध्ये जर झालेला असेल तर ते विद्यार्थी सेकंड इयर वाले विद्यार्थी ऍडमिशन घेऊ शकतात. तर अशा प्रकारे आपण डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी अंतर्गत यूजीचे कोर्सेस तसेच पीजीचे कोर्सेस आपण त्याविषयी संपूर्ण माहिती जी आहे तर ती माहिती आपण बघितलेली आहे. व्हिडिओ पॉज करा, व्यवस्थित तुम्ही लिहून घ्या वाटलंच तर, क्लिअर दिसत नसेल तर, परंतु क्लिअर दिसेलच तुम्हाला. व्यवस्थित इलिजिबिलिटी क्रायटेरिया बघा आणि लवकरात लवकर फॉर्म भरा. पुढील आता माहिती बघूयात, एंट्रन्स एक्झाम विषयी माहिती बघूयात. या ठिकाणी candidate shall be admitted to the above program strictly on the basis of merit list in entrance examination. एंट्रन्स एक्झामिनेशन मध्ये जे काय तुम्हाला मार्क्स पडतील त्या मार्क्सच्या बेसिसवर तुम्हाला ऍडमिशन मिळणार आहे. सिलेबस फॉर द एंट्रन्स एक्झामिनेशन ऑफ इच कोर्सेस विल बी अवेलेबल ऑन वेब पेज ऑफ रिस्पेक्टिव्ह युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट सेंटर्स स्कूल्स. बघा याचा जो सिलेबस आहे तर तो सिलेबस तुम्हाला युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर गेल्यानंतर डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला तुमच्या डिपार्टमेंटमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी तुमचा सिलेबस मिळून जाणार आहे. त्यानंतर बघा द ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन ओई विल बी 100 मार्क्स. बघा 100 मार्क्सचा पेपर असणार आहे, एमसीक्यू टाइप्स असणार आहे. त्यानंतर एखाद्या डिपार्टमेंटला जर डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन टाकायचे असतील तर ते टाकू शकतात. त्याविषयी तुम्हाला सिलेबस बघणे खूप महत्वाचं आहे. 2 सेक्शन मध्ये तुमचा पेपर होणार आहे, सेक्शन ए आणि सेक्शन बी. सेक्शन ए मध्ये बघा जनरल नॉलेज, ऍप्टिट्यूड, लॉजिक, कॉम्प्रिहेन्शन यावर तुम्हाला 20 मार्कचे प्रश्न विचारणार आहे. सेक्शन बी मध्ये सब्जेक्ट स्पेसिफिक क्वेश्चन ऍज पर द सिलेबस, म्हणजे सब्जेक्ट रिलेटेड तुमचे 80 मार्कचे प्रश्न येणार आहे. असा टोटल तुमचा 100 मार्कचा हा पेपर असणार आहे. बोथ सेक्शन विल बी कंडक्टेड टुगेदर, म्हणजे दोन्ही सेक्शन लगेच होणार आहे. यामध्ये तुम्हाला ब्रेक वगैरे काही मिळणार नाही. 1/4 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणार आहे आणि दोन्ही सेक्शनचे मार्क कन्सिडर केले जाणार आहे, म्हणून दोन्ही पण सेक्शन महत्वाचे आहे. छानपैकी दोन्ही सेक्शनचा अभ्यास करा, म्हणजे नक्कीच तुमचं सिलेक्शन त्यामध्ये होणार आहे. त्यानंतर बघा पुढील माहिती बघूयात. इम्पॉर्टंट डेट्स. 12 फेब्रुवारीला ऍप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे. लास्ट डेट बघा 3 मार्च 2025 असणार आहे. पीजीच्या कोर्सेसचा जे एक्झाम 22 डेट्स त्यांनी दिलेली आहे. आता यामध्ये आपण डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी अंतर्गत यूजीचे पण कोर्सेस बघितलेले आहे आणि पीजीचे पण कोर्सेस बघितलेले आहे. जो तुमचा कोर्स असणार आहे त्यानुसार तुम्ही हे डेट्स बघून घ्या. तुमचा पीजीचा कोर्सेस असेल तर बघा 18/3/2025 ते 20/3/2025 या दरम्यान तुमची एक्झाम होणार आहे. आणि जर तुमचा अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम असेल तर तुमची जी एक्झाम आहे तर ती 4 एप्रिल 2025 ला होणार आहे. अशा प्रकारे 4 एप्रिल 2025 ला याची एक्झाम होणार आहे. अशा प्रकारे 22 डेट्स दिलेले आहे. पेपर किती हवर्सचा आहे तर 2 तासाचा हा पेपर असणार आहे. त्यानंतर आता हॉल तिकीट कधी येणार आहे. हॉल तिकीट 5 दिवस अगोदर, पेपरच्या 5 दिवस अगोदर तुम्हाला लॉग इन जे पेज आहे तर त्यावर तुम्हाला अवेलेबल करून दिलं जाणार आहे. पुढची माहिती बघूयात. तुम्हाला फी किती लागणार आहे. जनरल कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना 800 रुपये फी, रिझर्व्ह कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 600 रुपये फी. अशा प्रकारे फीचं स्ट्रक्चर असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना एकापेक्षा जास्त ऍप्लिकेशन करायचे असतील तर ते नक्कीच करू शकता, परंतु त्यासाठी सेपरेट फी भरावी लागणार आहे. पेमेंट शुड बी मेड ऑनलाईन युजिंग डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करायचं आहे. तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंगचा यूज करून तुम्ही पेमेंट करू शकता. पुढे माहिती घेऊयात. आता ऍप्लिकेशन कुठे करायचं आहे. कॅम्पस कॉमन एंट्रन्स प्लॅटफॉर्म CCEP या युनिव्हर्सिटी SS सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला याची लिंक भेटून जाणार आहे. आणि याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुम्ही या पेजवर येणार आहात. यामध्ये बघा आल्यानंतर लॉग इनच्या खाली बघा इथे रजिस्ट्रेशन हिअर ही लिंक दिसणार आहे. यावर क्लिक करून तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला एक ID पासवर्ड भेटेल. ID पासवर्ड भेटल्यानंतर या ठिकाणी तुम्ही ID आणि पासवर्ड टाका. कॅप्चा कोड हा दिलेला आहे तो इथे एंटर करा आणि लॉग इन बटनावर क्लिक करा. लॉग इन झाल्यानंतर व्यवस्थित फॉर्म भरा. तुमचं नाव असेल
किंवा डेट ऑफ बर्थ, तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन असेल, तसेच एज्युकेशन इन्फॉर्मेशन असेल तर ती व्यवस्थित भरा. तसेच विद्यार्थी मित्रांनो, फी पेमेंट करायच्या अगोदर व्यवस्थित फॉर्म एकदा चेक करा आणि त्यानंतरच मग फी जी आहे तर ती फी पेड करा. तर अशा प्रकारे ही संपूर्ण प्रोसेस आहे. जर तुम्हाला काही अडचणी आल्या तर नक्कीच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्यवस्थित फॉर्म भरा आणि पेपरच्या अभ्यासाला लागून जा. तर विद्यार्थी मित्रांनो, जे आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच तुम्हाला वेळोवेळी नवीन अपडेट्स भेटत जातील. भेटूयात विद्यार्थी मित्रांनो नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.